तर आता अधिक माहिती आहे ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सुक्कूर बद्दलचीच। हे आहे सिंध प्रांतातील कराची जवळचं महत्त्वाचं तळ आहे सुक्कर एअरबेस हा म्हटला जातोय आणि तिथे राजस्थान गुजरात सीमेजवळ हवाई टेहळणीसाठी ह्याचा वापर केला जातोय। भारतानं पाकचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेलं पाहायला मिळतंय। त्यानंतर पुन्हा आपण काही दृश्य पाहणार आहोत ती कशा प्रकारची आहेत। हे आहे हल्ल्यापूर्वीचं आणि हे आहे हल्ल्यानंतरचं नूर खान एअरबेस। नूर खान एअरबेस पाकिस्तानचा भारताने उद्ध्वस्त केला होता। तो हल्ल्यापूर्वी अशा प्रकारे होता आणि हल्ल्यानंतर त्याची अवस्था अशी झालेली आहे। या ठिकाणी विमानं उभी राहतात, आपण पाहू शकतोय की विमानं उभी राहतात तो क्षण कसा आहे ते विंडो आपण पाहू शकतोय। हल्ल्यापूर्वी ज्या प्रकारची समृद्धी दिसत होती ती हल्ल्यानंतर मात्र राहिलेली नाहीये। सगळा एअरबेस भरपूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे। तर नूर खान एअरबेस पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत अतिसंवेदनशील अशी जागा आहे। नूर खान एअरबेस ISI साठी महत्त्वाचा आहे। याच एअरबेस जवळ पाकचा अण्वस्त्र साठा सुद्धा आहे। आता याच नूर खान एअरबेसची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। नूर खान एअरबेस रावळपिंडी जवळ आहे। पाक वायुसेनेचा प्रमुख एअरबेस आहे। आपण पाहू शकतोय पाकचा एअरबेस प्रमुख आहे तो रावळपिंडीमध्ये आहे आणि त्याची ही माहिती आहे। लढाऊ विमानं ड्रोन आणि इतर सगळं या इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे। आपण पाहू शकतोय हा जो एअरबेस आहे तो इस्लामाबाद पासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि तो आपण उद्ध्वस्त केलेला आहे। भारतानं हा संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे। पुढे आपण पाहतोय सरगोधा एअरबेसची आपण काय अवस्था केली आहे। भारतानं सरगोधावर सुद्धा हल्ला केला होता। सरगोधा एअरबेस हल्ल्यापूर्वी अशा प्रकारे होता आणि त्यानंतर इथे या रस्त्यावरच धावपट्टीवर हल्ला झालेला आपण पाहायला मिळतोय। आपण चौकाच्या मधून पाहू शकतोय अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे आणि इथे यापूर्वी समोर विमानं होती आणि पुढे अशा प्रकारे झाले। सरगोधा एअरबेस हा खरं तर पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख तळ आहे। लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ हे आहे। सरगोधा हा अत्यंत महत्त्वाचा म्हटलं जातं। या एअरबेसची 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती। याच एअरबेसवरून हल्ला झाला होता। तर आता याच संदर्भातले ग्राफिक्स आपण पुन्हा स्क्रीनवर पाहणार आहोत। सरगोधाचा एअरबेस जो आहे तो पंजाब प्रांतातल्या हवाई दलाचं प्रमुख तळ आहे। हाच सरगोधा एअरबेस त्यांनी युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका लढाऊ विमानाचं आणि अण्वस्त्रांचं सुद्धा सज्ज आहे आणि आपण पाहू शकतोय 1971 आणि 65च्या युद्धामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती। ह्याच्यानंतर आणखीन एका एअरबेसचा आपण उद्ध्वस्त केला होता तो म्हणजे भोलारी एअरबेस। तो कसा आहे तर हल्ल्यापूर्वी तो अशा प्रकारे दिसत होता आणि हल्ल्यानंतर त्याच्या मुख्य इमारतीवर हल्ला झालेला आहे आणि आपण पाहू शकतोय अत्यंत दुरावस्था त्या एअरबेसची झालेली आहे। हल्ल्यापूर्वी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेला हा एअरबेस होता आणि सॅटेलाइटने घेतलेली ही दृश्य आहेत। हल्ल्यानंतर ती अशा प्रकारे झालेली आहेत, त्याच्या मुख्य इमारतीवरच मिसाईल पडलेली आहे आणि भारतानं तो संपूर्णपणे एअरबेस उद्ध्वस्त केलेला आहे। ह्यानंतर पुढचा जो एअरबेस आहे तो जाकोदा एअरबेस। जाकोदाबादचा जो एअरबेस आहे तो हल्ल्यापूर्वी असा होता। हल्ल्यापूर्वी सुद्धा आपण सॅटेलाइटमध्ये त्याची व्हिज्युअल्स घेतले होते आणि हल्ल्यानंतर आपल्या उपग्रहाने आणखीन त्याचे काही व्हिज्युअल्स घेतलेले आहेत। हे फोटो आहेत, आपण पाहू शकतोय की या इमारतीवर धावपट्टीच्या बाजूला जी इमारत आहे त्या ठिकाणी त्यांनी हल्ला केलेला आहे आणि भारतानं हा संपूर्णपणे एअरबेस उद्ध्वस्त केलेला आहे। हे पाकिस्तान वायुसेनेचं एक महत्त्वाचं तळ आहे। सिंध प्रांतातलं जाकोदाबाद शहराजवळ हे आहे। हा एअरबेस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण पाकिस्तान वायुसेनेचा एका मुख्य तळांपैकी त्याला म्हटलं जातं आणि देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका हा एअरबेस बजावतो।